सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील अवधान उपनगरातील धनदाई देवी नगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार धनदाई देवी नगर येथे राहणारे प्रताप वाघ हे रात्री घराच्या धाब्यावर झोपण्यासाठी गेले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील अंदाजे 50,000 रुपयांची रोख रक्कम, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच 5 ग्रॅमचे डोंगल असे एकूण अंदाजे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच गोपनीय विभागाचे अधिकारी आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान अवधान परिसरात रात्रीच्या वेळी वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून रात्री नियमित पोलीस पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घटनास्थळासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। प्रताप पाटील अवधानचे आम्ही धाब्यावर झोपले होतो। सकाळी 4ला उठून आली मी, तर सगळे दरवाजे उघडे होते आणि कपाडातून ते दागिना घेऊन गेले। टोंगल होते, मुंदी होती, काही 50,000 रुपये होते, 7.5 भारचे माझे जोडे होते, 10 ग्रॅम सोनं झालं ना आणि ते 50,000 रुपये। आम्ही गरीब लोक आहे आणि लोकच्या गाडीवर कामाला जातात ते मग साठलेलं होतं तेवढं ते त्यांनी चोरी केली, आम्हाला वापस पाहिजे ना। 2दा पोलीस गाडी यायला पाहिजे बुवा। ते काही नाही, कोणाला सासू लागलं नसेल का मग इथं? लोक बरे झोपता ना।